आजच्या काळात लोन घ्यायचं म्हटलं की बजाज फायनान्स आठवतं, पण तुम्हाला माहित आहे ही कंपनी फक्त लोन नाही देत, तर भारतातील लोकांच्या स्वप्नांना पंख देणारी कंपनी आहे. आज आहे डे 6, ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड बजाज फायनान्सचा बिझनेस मॉडेल जाणून घेणार आहोत. बजाज फायनान्स ही बजाज ग्रुपची प्रमुख NBFC आहे, म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. 1987 मध्ये सुरू झालेली ही कंपनी आज भारतातील सगळ्यात मोठ्या लेंडिंग कंपनीज मध्ये येते. रिटेल लोन पासून तर बिझनेस लोन पर्यंत आणि इन्शुरन्स म्युच्युअल फंड पासून तर डिजिटल EMI कार्ड्स पर्यंत पोहोचली आहे. बजाज फायनान्स कडे फायनान्शियल प्रोडक्टचं भलं मोठं साम्राज्य आहे. बजाज फायनान्सचं मॉडेल खूप सिंपल आहे. कस्टमरला लोन द्यायचं, त्यावरून इंटरेस्ट कमवायचा आणि एक्स्ट्रा सर्व्हिस देऊन त्यावरून फी इन्कम मिळवायची. त्यांचा सर्वात मोठा USP आहे कन्झ्युमर ड्युरेबल लोन, म्हणजे टीव्ही, फ्रीज, मोबाईल, कार, तुम्ही EMI वर काहीही घ्या, लोन बहुधा बजाज फायनान्सच असतं. भारतामध्ये त्यांचे 3600 पेक्षा जास्त ब्रांचेस असून 1,65,000 पेक्षा जास्त त्यांचे टच पॉइंट्स आहे. ते क्रॉस सेलिंग स्ट्रॅटेजी वापरते, म्हणजे एक प्रोडक्ट घेतला की बाकी प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत पुश केले जाते. बजाज फायनान्स हा स्टॉक इन्व्हेस्टर साठी मल्टीबेगर स्टॉक राहिला आहे. गेल्या 10 वर्षात त्याने 100x पेक्षा जास्त रिटर्न दिले आहे आणि आज त्यांचा मार्केट कॅप जवळपास 5,45,000 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांची व्हॅल्युएशन नेहमी प्रीमियमच असते, पण ग्रोथ आणि प्रॉफिटेबिलिटी मुळे हा स्टॉक लॉंग टर्म साठी फेवरेट मानला जातो. बजाज फायनान्स म्हणजे फक्त लोन देणारी कंपनी नाही, तर भारताच्या मिडल क्लास परिवारांच्या स्वप्नांना पंख देणारी कंपनी आहे. जर तुम्हाला या कंपनीचा संपूर्ण बिझनेस मॉडेल जर जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा फायनान्स. तुम्हाला याची PDF फाईल भेटून जाईल.